ओके. सो ऑल ऑफ यू विश यू व्हेरी गुड मॉर्निंग. आज आपण पोलीस भरतीमधला एक महत्वाचा घटक जो आहे तो आपण अभ्यास करणार आहे. हा घटक सर्वात महत्वाचा म्हणजे आपली सूर्यमाला. तर आपल्या सर्वांना माहित असेल की अनेक पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण बघितलं तर वेगवेगळे प्रश्न जे येतात यामध्ये सर्वात जास्त जर प्रश्न येत असेल तर ते आपली सूर्यमाला या घटकांवर जे आहे ते प्रश्न जे आहे ते येतात. क्लिअर. मग हाच घटक आपल्याला सविस्तर पद्धतीनं आणि छानपैकी चित्रांच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपामध्ये आपण काय करतोय, सगळ्या गोष्टी अनुभवताय. आज होऊ शकते की एमपीसी किंवा स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये आज पहिल्यांदा आपण जे काही वेगवेगळ्या ग्रहांची जी काही चित्र आहे, हे तुम्ही इथं पाहू शकत असाल आणि त्यांच्या ओरिजिनल फोटोंसह. क्लिअर. तर चला सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, आपलं विश्व. क्लिअर. मग बरेच वेळा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय प्रश्न पडतो, की विश्व म्हणजेच काय? तर युनिव्हर्स. क्लिअर. हे विश्व कसं पद्धतीनं तयार झालंय किंवा हे जे युनिव्हर्स आपण हा जो शब्द म्हणतोय, हा कसा तयार झाला? याची उकल सर्वात पहिले आजच्या लेक्चरमध्ये आपण मित्रांनो करूया. मग स्क्रीनवर मित्रांनो जर तुम्हाला दिसत असेल तर बघा, आपली अडिके युनिव्हर्स बघा. क्लिअर. मग हे जे युनिव्हर्स आहे, कळतंय बघा. हे साधारणतः 100 पेक्षा जास्त अधिक आहे 100 अब्जापेक्षा जास्त आकाशगंगा मिळून तयार झालेला आहे. स्क्रीनवर मित्रांनो जे आहे आपण काय करतोय, अधिक आहे समजून मित्रांनो घेतोय. क्लिअर. बघा. तर पेपरला काय काय प्रश्न असतात साधारणतः त्याही पद्धतीने आपण चर्चा जी आहे ती करणार आहे. मग तो असं म्हणतो की विश्व जे आहे हे तयार कसं झालेलं आहे. क्लिअर. तर साधं सरळ सोपं अधिक आहे की विश्व हे 100 अब्ज जास्त आकाशगंगा मिळून तयार झालं. साधं सरळ शब्द आहे काय, की आपण जे युनिव्हर्स म्हणतोय ना, आपण जे विश्व म्हणतोय ना, हे विश्व सर्वात महत्वाचं 100 अब्जापेक्षा जास्त आकाशगंगा मिळून काय तयार झालं, तर ते तयार झालेलं आहे. क्लिअर. आकाशगंगेला दुसरा देखील एक शब्द आहे मित्रांनो, इथं दिसतंय का बघा, दीर्घिका. क्लिअर. तर आपण त्याला दीर्घिका असं देखील जे आहे ते म्हणू शकतो. बघा. मग एक तर क्लिअर झालंय, की हे जे विश्व आहे हे आकाशगंगा मिळून तयार झालं. मग आता दुसरा प्रश्न आपल्या समोर तयार होतो म्हणजे आकाशगंगा म्हणजे काय? क्लिअर. इथं तुम्हाला मित्रांनो दिसतंय, यामध्ये सर्वसाधारण एक आकाशगंगा तुमच्या समोर ठेवलेली आहे. साधारणतः जर आपण बघितलं तर इथं वेगवेगळ्या आकाशगंगा असू शकतात. ही दिसतंय का बघा? यानंतर ही दिसते का बघा? यानंतर याच्याच बाजूला ही एक आकाशगंगा तुम्हाला दिसते. याच्याच बाजूला इथं देखील कुठेतरी एक आकाशगंगा जी आहे ही तुम्हाला दिसते. क्लिअर. म्हणजे आपल्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपल्या संपूर्ण त्याला काय म्हणता येईल युनिव्हर्समध्ये विश्वामध्ये अशा असंख्य आपण त्या कॅल्क्युलेट करू शकत नाही. आपण त्या मोजू शकत नाही. इतक्या जास्त काय आहे आकाशगंगा जे आहे ते मित्रांनो तयार झालेलं आहे. क्लिअर. आणि त्यालाच आपण एकत्रितरित्या जे आहे ते आपलं विश्व असं म्हणतो. आपण त्याला आपलं युनिव्हर्स मित्रांनो असं म्हणतोय. क्लिअर. माय होप दॅट अडिके हा मुद्दा मित्रांनो जो आहे तुम्हाला लक्षात आला असेल. आपण जे आहे थोडंसं समजून घेऊ. आता प्रश्न असा पडला, की मग सर आकाशगंगा म्हणजे काय होतंय? स्क्रीनवर मित्रांनो दिसतंय का बघा. तर ती पण मित्रांनो काय करणार आहे, आपण मित्रांनो समजून घेणार आहे, की आकाशगंगा म्हणजे काय? क्लिअर. मग या आकाशगंगेमध्ये साधारणतः एका घटकाचा समावेश होतो. हा समावेश म्हणजेच अधिक आहे ताऱ्यांचा समावेश होतो. क्लिअर. बघा. मग तो असं म्हणतोय काळोख्या रात्री आकाशामध्ये आपल्याला जे आकाश दिसतंय, आपण जे आकाश बघतो आहे, आपल्या 2 डोळ्यांनी मित्रांनो. क्लिअर. या आकाशामध्ये रात्री ठीक आहे सभोवताल पसरलेल्या प्रकाशाचा धूसर किंवा दुधाळ पट्टा. कळतंय का? की काळोखी रात्र आहे. या काळोख्या रात्रीमध्ये सर्वसाधारण ठीक आहे. कळतंय का बघा? सभोवार पसरलेला. तर सभोवार म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला पसरलेला. क्लिअर. यामध्ये पसरलेला एक प्रकाशाचा धूसर किंवा दुधाळ पट्टा. हा दुधाळ पट्टा जो आहे हा तुम्हाला मित्रांनो इथंच खाली दिसतोय. हा दिसतोय का बघा? हा संपूर्ण जो आहे हा एक दुधाळ पट्टा इथं तुम्हाला दिसतोय. क्लिअर. मग असा दुधाळ पट्टा इथं देखील तुम्हाला एक दिसतोय. क्लिअर. इथं देखील एक लहानसा दुधाळ पट्टा दिसतोय. हा देखील इथं तुम्हाला एक लहानसा दुधाळ पट्टा दिसतोय. यालाच आपण आकाशगंगा असं म्हणतो. याचंच दुसरं नाव मित्रांनो जे आहे त्याला दीर्घिका असं देखील आपण म्हणतोय. क्लिअर. बघा मित्रांनो समजून घ्या. क्लिअर. मग
जर आपल्याला मित्रांनो कळत असेल, की हा दुधाळ पट्टा आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो का? हा महत्वाचा मित्रांनो प्रश्न आहे, की हा सगळा जो दुधाळ पट्टा आणि काय तुम्हाला दिसतोय किंवा आपण तो उघड्या डोळ्यांनी मित्रांनो पाहू शकतो का? त्याची शक्यता जी आहे ते मित्रांनो कमी. हा असा जो दुधाळ पट्टा आहे, हा आपण मित्रांनो आणि काय पाहू शकत नाही. क्लिअर? लक्षात मित्रांनो एक बघा. नेक्स्ट यालाच अडिक आहे. मग हा साधारणतः असं अडिक आहे याच्यामध्ये असं काय असेल? क्लिअर? की या एका आकाशगंगेमध्ये मित्रांनो असं काय असेल, या दुधाळ पट्टेमध्ये मित्रांनो काय असेल, की अडिक आहे तो एक लख्ख प्रकाश मित्रांनो आपल्याला दिसतो. क्लिअर? मग हा जो लख्ख प्रकाश आहे, हा लख्ख प्रकाश म्हणजेच दुसरं तिसरं मित्रांनो काही नसून याला आपण म्हणतोय ही आकाशगंगा लक्षावधी ताऱ्यांचा समूह आहे. बघा मी काय म्हणताय काय? ही आकाशगंगा मित्रांनो, एक आकाशगंगेमध्ये लक्षावधी ताऱ्यांचा मित्रांनो समूह आहे. ठीक आहे. आणि या ताऱ्यांच्या समूहाला त्यांनी काय म्हटलंय? आकाशगंगा असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला इथं मित्रांनो जे कन्सेप्ट मित्रांनो आपली जी ती क्लिअर होते. विश्व ठीक आहे. मी काढतोय तसं मित्रांनो एकाखाली स्टेप बाय स्टेप मित्रांनो काय करायचंय? हे तुम्हाला मित्रांनो जे एक मानक चित्र मित्रांनो याचं काढायचं आहे. विश्व मित्रांनो तयार झालं आकाशगंगेपासून. स्क्रीनवर दिसतंय का बघा? ठीक आहे. आकाशगंगा. आकाशगंगा कशापासून मित्रांनो ठीक आहे तयार झाली. तर हे वेगवेगळे तारे जे आहे, या ताऱ्यांचा समूह म्हणजे आकाशगंगा आहे. क्लिअर? ठीक आहे. आय होप दॅट मित्रांनो क्लिअर. मग प्रश्न असा आहे, की आपल्या आकाशगंगेला याचा अर्थ आपण देखील कुठल्यातरी ठीक आहे आकाशगंगेमध्ये जे आहे ते राहतो आहे. आपल्या आकाशगंगेचं नाव काय आहे? बघा मी काय म्हणतोय, आपल्या आकाशगंगेचं नाव द मिल्की वे गॅलेक्सी असं आहे. बघा मी काय म्हणताय, आपल्या आकाशगंगेचं नाव काय? द मिल्की वे गॅलेक्सी. अनेक वेळा पोलीस भरतीमध्ये जर आपण थोडं समजून घेतलं, तर हा प्रश्न जो आहे हा आलेला आहे. लक्षात एक बघा, की आपल्या आकाशगंगेचं नाव काय? याचं नाव आहे द मिल्की वे गॅलेक्सी. क्लिअर? ठीक आहे. तर इथपर्यंत आय होप दॅट मित्रांनो काय ही बेसिक कन्सेप्ट जी आहे ही तुम्हाला मित्रांनो कळली असेल. आपण मित्रांनो जे आहे ते समोर जाऊ. क्लिअर? मग परत एकदा जे आहे ते आपण रिकॉल करू. विश्व, विश्व तयार झालं आकाशगंगेपासनं. ठीक आहे. आकाशगंगा तयार झाली ताऱ्यांपासनं. मग आता असं देखील एखादा प्रश्न पडू शकतो, तारा म्हणजे काय? स्क्रीनवर दिसतंय का बघा मी काय म्हणताय. ठीक आहे. स्क्रीनवर मित्रांनो जर आपण बघितलं तर तारा म्हणजे काय आहे? क्लिअर? तर तारा याचा अर्थ इंग्लिशमध्ये आपण त्याला स्टार म्हणतो. काय म्हणतोय मित्रांनो? त्याला स्टार म्हणतो. क्लिअर? मग बघा, तो असं म्हणतोय, की आकाशामध्ये स्वयंप्रकाशित लुकलुकणारे गोल असतात. बघा, तो काय म्हणतोय काय? की आकाशामध्ये काय आहे? स्वयंप्रकाशित लुकलुकणारे काही गोल आहे. गोल. मग हा देखील गोल आहे. असा देखील एक लहानसा गोल आहे. हा देखील आहे. आपल्या समोर इथं देखील मित्रांनो एक गोल जो आहे हा आपल्याला दिसतो आहे. स्क्रीनवर दिसतंय का बघा? आकाशामध्ये स्वयंप्रकाशित. आता स्वयंप्रकाशित याचा अर्थ काय? स्वयंप्रकाशित याचा अर्थ आहे, की त्याचा स्वतःचा प्रकाश आहे. काय आहे मित्रांनो त्याचा? त्याचा स्वतःचा प्रकाश आहे. यालाच आपण काय म्हणतोय? याला आपण मित्रांनो तारे असं म्हणतोय. क्लिअर? ठीक आहे. मग स्क्रीनवर जर आपण बघितलं तर सूर्य हा एक तारा आहे. बघा मी काय म्हणताय, की सूर्य हा काय हे एक तारा आहे. क्लिअर? आपण अनेक वेळा सूर्य जो आहे तो मित्रांनो समजून घेतला किंवा सूर्याला मित्रांनो बघितलाय. तर विचार करा असे असंख्य सूर्य म्हणतोय. असे असंख्य तारे मिळून एक आकाशगंगा तयार झाली. असे 100 अब्जापेक्षा जास्त आकाशगंगा मिळून मित्रांनो आपलं युनिव्हर्स मित्रांनो तयार झालं. यालाच आपण मित्रांनो ब्रह्मांड असं म्हणतोय. क्लिअर? आय होप दॅट मित्रांनो जे तुम्हाला कन्सेप्ट मित्रांनो कळत असेल. मग ठीक आहे आपण थोडंसं मित्रांनो काय करू समोर जो बघा एक कन्सेप्ट मित्रांनो आपण काय करतोय इथं समजून घेतोय पेपरच्या अनुषंगाने. क्लिअर? मग ठीक आहे बघा तो म्हणतो ग्रह म्हणजे काय? क्लिअर? कन्सेप्ट करताय. आपण देखील पृथ्वी या अतिशय सुंदर जो आहे तो अशा ग्रहावर जो आहे तो राहतो आहे. मग ताऱ्यांभोवती भ्रमण करणाऱ्या परप्रकाशित गोलांना ग्रह असं म्हणतात. बघा, ठीक आहे. प्रत्येक ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू काय होतं माहिती आहे? एक दुसऱ्याशी रिलेटेड आहे. क्लिअर? मग सगळ्यात महत्वाचं तारांभोवती भ्रमण करणे म्हणजेच काय? आपण बघितलं असा इथं तुम्हाला सूर्य दिसतोय. क्लिअर?
आणि काय दिसतोय म्हणजे आपण फक्त तो समजण्यासाठी जो आहे तो घेतलेला आहे. क्लिअर. याचं आपण नाव दिलं सन. सूर्य या ताऱ्यांच्या भोवती भ्रमण करणे, ही जी आपली तुम्हाला इथं अर्थ दिसत आहे, यालाच आपण पृथ्वी असं म्हणतोय. ही पृथ्वी सूर्याच्या भोवती भ्रमण करत आहे. काय करत आहे? सूर्याच्या भोवती भ्रमण करत आहे. क्लिअर. मग मित्रांनो जे आहे ते समजून घ्या, की पृथ्वी सूर्याच्या भोवती जेव्हा भ्रमण करतं, पण तो परप्रकाशित गोल आहे. त्याला स्वतःचा प्रकाश नाहीये. जर तो स्वतःचा प्रकाश असला असता, तर तो तारा झाला असता. आपली ही जी पृथ्वी आहे, हिला स्वतःचा प्रकाश नाहीये. मुळातच सूर्याचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर येतो. म्हणजेच ग्रह म्हणजे काय? परप्रकाशित गोल. लक्षात येत आहे? असे काही परप्रकाशित गोल जे सूर्याच्या भोवती काय करत आहे? आणि काय परिभ्रमण मित्रांनो करत आहे. क्लिअर. लक्षात मित्रांनो एक बघा क्लिअर. मग आता आपल्याला रचना मित्रांनो परत कळलं असेल. मी परत एकदा जे तुम्हाला समजून सांगतो. इथं दिसतंय का बघा. सर्वात पहिले आपण बघितलं होतं विश्व. विश्व तयार झालं अब्जावधी आणि काय आकाशगंगा तयार होऊन. क्लिअर. आकाशगंगा. मग आकाशगंगा कशापासून तयार झाली आहे तर लक्षावधी ताऱ्यांचा समूह आहे. याच ताऱ्याच्या भोवती अडिके जे काही अडिके परप्रकाशित जे गोल आहे ते परिभ्रमण करतात. यांना आपण ग्रह असं म्हणतो. याच ग्रहाच्या भोवती देखील काही गोल, काही ब्रह्मांडातले अशा लहान वस्तू ज्या ग्रहांभोवती मित्रांनो भ्रमण करत आहे, यांना आपण उपग्रह असं म्हणतोय. क्लिअर. मग आता तुम्हाला सर स्क्रीनवर उपग्रह दिसत नाहीये. स्क्रीनवर दिसतंय का बघा. हा आला मित्रांनो आपला उपग्रह. दिसतंय का बघा. क्लिअर. मग हा जो उपग्रह आहे, आपण काय म्हटलंय, की उपग्रह ग्रहांच्या भोवती काय करतो आहे? आणि काय प्रदक्षिणा मारतो आहे आणि काय फिरतो आहे. क्लिअर. मग स्क्रीनवर मित्रांनो जर आपण बघितलं, हे चित्र मित्रांनो बरेच वेळा आपण बघितलंय. हे चित्र आहे आपला चंद्र. कळतंय का मी म्हणताय काय? आपला चंद्र. क्लिअर. मग हा जो चंद्र तुम्हाला इथं दिसतो आहे, हा चंद्र मुळातच मित्रांनो काय आहे? आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरणारा एक जो आहे तो काय लहानसा गोल आहे. लक्षात आहे बघा काय लहानसा गोल आहे. क्लिअर. तर या पद्धतीनं मित्रांनो आपण काय केलं, ही कन्सेप्ट जी आहे ती मित्रांनो समजून घेतली. नेक्स्ट अडिके स्क्रीन दिसतंय का बघा. क्लिअर. मग आतापर्यंत मित्रांनो काय झालेलं आहे, या सर्वांची बेसिक कन्सेप्ट जी आहे ती आपण अभ्यास केली. बघा मी म्हणताय काय आतापर्यंत आपण या सर्वांची बेसिक कन्सेप्ट मित्रांनो जी आहे ती समजून घेतली. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे येऊ. तो मित्रांनो असं म्हणतो सूर्यकुल. दिसतंय का बघा. ठीक आहे. दिसतंय का बघा. क्लिअर. सूर्यकुल म्हणजे काय? क्लिअर. अवर सोलर सिस्टीम. ठीक आहे. म्हणजे सर्वात महत्वाचं मित्रांनो काय आहे? सूर्याच्या कुटुंबाचा आता आपल्याला अभ्यास मित्रांनो काय करायचा आहे? आणि काय अभ्यास मित्रांनो करायचा आहे. क्लिअर. बघा मी म्हणलो काय जशी आपली एक फॅमिली आहे, तशी सूर्याची देखील एक फॅमिली आहे. त्या सूर्याच्या कुटुंबाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो असं म्हणतो सूर्याभोवती काही ग्रह आणि काही अवकाश वस्तू फिरतात. बघा मी काय म्हणताय काय, की आपल्याला मित्रांनो इथं डोळ्यासमोर एक सूर्य मित्रांनो दिसत असेल. हा जर आपण मित्रांनो बघितला हा आपला सूर्य आहे. दिसतंय का बघा. लक्षात मित्रांनो एक बघा काय हा आपला जर आपण बघितला, तर हा आपला मित्रांनो सूर्य आहे. क्लिअर. या सूर्याच्या भोवती काही ग्रह तुम्हाला दिसत आहे. जसं उदाहरणार्थ इथं मर्क्युरी शक्यता आहे तुम्हाला दिसण्याची कमी अधिक आहे. यानंतर व्हीनस दिसतंय का बघा. यानंतर आपली पृथ्वी, यानंतर मार्स अधिक आहे. यानंतर ज्युपिटर म्हणजे गुरुग्रह, सॅटर्न म्हणजे शनी ग्रह, युरेनस आणि नेपच्यून. क्लिअर. लक्षात मित्रांनो दिसतंय का मित्रांनो बघा क्लिअर. हे सर्व ग्रह या सूर्याभोवती काय करत आहे? परिभ्रमण मित्रांनो करत आहे. ते या सूर्याभोवती मित्रांनो काय करत आहे? एक प्रदक्षिणा मित्रांनो पूर्ण करत आहे. क्लिअर. ठीक आहे. आणि या सर्वांच्या मधामध्ये आपला सूर्य आहे. क्लिअर. यालाच मित्रांनो आपण सूर्यकुल असं म्हणतो. सूर्याच्या एकंदर कुलामध्ये, एकंदर फॅमिलीमध्ये, एकंदर कुटुंबामध्ये एकंदर 8 ग्रह आहे. आणि अन्य काही अवकाश वस्तू देखील आहे. यांचं देखील आपल्याला काय करायचं या पाठामध्ये सविस्तर अभ्यास करायचा आहे पेपरच्या दृष्टिकोनातून. क्लिअर. आय होप दॅट मित्रांनो जे तुम्हाला कन्सेप्ट मित्रांनो जे ती कळली असेल. मग आपण थोडंसं मित्रांनो काय करू समोर जाऊ. वास्तविक रचना जी ग्रहांची आहे ती अशी आहे. स्क्रीनवर दिसतंय का बघा. ठीक आहे.
मी काय म्हणताय काय, की ठीक आहे, आपण जर मित्रांनो समजून घेतलं, तर ग्रहांची जी काही वास्तविक रचना आहे, ही तुम्हाला इथं मित्रांनो दिसत आहे. क्लिअर? मग वास्तविक रचना म्हणजे काय? जसं मी तुम्हाला पूर्वी समजून सांगितलं, इथं जर मित्रांनो आपण बघितलं, दिसतंय का बघा? ठीक आहे. इथे मित्रांनो आपला सूर्य आहे. दिसतंय का बघा? ठीक आहे. लक्षात मित्रांनो एक बघा, हा जर आपला बघितला, तर हा आपला मित्रांनो झाला सूर्य. या सूर्याच्या भोवती एक-एक ग्रह जो आहे तो काय करतोय माहिती त्याच्या कक्षेमध्ये जो आहे तो की मित्रांनो जो फिरतो आहे. क्लिअर? ठीक आहे. इथं दिसतंय का बघा. प्रत्येक ग्रह ठीक आहे आपल्या स्वतःच्या कक्षेमध्ये याला इंग्लिशमध्ये ऑर्बिट असं देखील म्हणतात. हा मित्रांनो फिरतोय. क्लिअर? ठीक आहे. आणि वास्तविक ग्रहांची अशी रचना आहे. मग ठीक आहे बघा ठीक आहे प्रत्येकच ग्रह क्लिअर. यालाच मित्रांनो आपण काय म्हणतो? यालाच आपण सूर्यकुल असं म्हणतोय. काय म्हणतोय? सूर्यकुल. ज्याला इंग्लिशमध्ये ठीक आहे अवर सोलर सिस्टीम जे येते असं मित्रांनो जे आहे ते म्हणायचं आहे. मग सगळ्यात महत्वाचं मित्रांनो काय करू आपण ठीक आहे एक एक भागाकडे जो आहे तो मित्रांनो काय करू ठीक आहे समजून मित्रांनो घेऊ. क्लिअर? आय होप दॅट बेसिक कन्सेप्ट जी आहे ती तुम्हाला कळलेली असेल. आपण जो समोर क्लिअर येस हा ठीक आहे बघा फार महत्वाची कन्सेप्ट आहे पेपरमध्ये जे आहे ते बऱ्याच वेळा जे आहे ते विचारतात की हे जी आपली युनिव्हर्स जे काही तयार झालेलं आहे ठीक आहे बघा आपलं जे युनिव्हर्स मित्रांनो तयार झालं हे युनिव्हर्स जे तयार झालं याची निर्मिती झाली ही एक्झॅक्टली कशी झाली कळतंय का काय? ही एक्झॅक्टली मित्रांनो कशी झाली? तर अभ्यास मित्रांनो आपण जर बघितला, तर विश्व निर्मितीच्या साधारणतः जर आपण बघितल्या ना, तर एकंदर 6 संकल्पना आहे. या 6 संकल्पनेमध्ये काही संकल्पना जर आपण बघितल्या, तर त्या अतिशय मित्रांनो गाजल्या आणि अतिशय त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये काम झालं. त्या अनुषंगाने पेपरमध्ये जर आपण बघितली, तर बिग बँग थेअरी दिसतंय का बघा? ठीक आहे. फार महत्वाची मित्रांनो थिअरी आहे बिग बँग थिअरी क्लिअर आणि इथूनच ठीक आहे याच बिग बँग थिअरीचा मित्रांनो काय केला ठीक आहे अभ्यास जो आहे तो झालेला आहे. त्यानंतर द स्टडी ऑफ स्टेट थिअरी, देन इटर्नल इन्फ्लेशन थिअरी, देन ऑसिलेशन युनिव्हर्स थिअरी, देन ऑसिलेटिंग ब्रेन थिअरी ठीक आहे आणि एक्झॉक्टिक थिअरी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आतापर्यंत ही जी मित्रांनो युनिव्हर्स आहे याचा शोध कसा मित्रांनो लागला याची रचना कशी आहे याबाबत आतापर्यंत संशोधन क्षेत्रामध्ये प्रचंड अभ्यास मित्रांनो झाला. क्लिअर? मग यामध्ये मित्रांनो जर आपण बघितलं स्क्रीनवर दिसतंय का बघा ॲबे जॉर्जेस लॅमेट्री क्लिअर ॲबे जॉर्जेस लॅमेट्री यांचा 1920 साली प्रतिपादित झालेला बिग बँग परिकल्पना हा आजतागत झालेला सर्वात यशस्वी प्रयत्न आहे. कळतंय का काय? ठीक आहे. ॲबे जॉर्जस लॅमेट्री मित्रांनो यांचा आजपर्यंत जो काही संशोधन झालेलं आहे, ठीक आहे, गाजलेलं मित्रांनो आहे आणि त्यातनं मित्रांनो ठीक आहे, ही जी युनिव्हर्स आहे त्याचा शोध मित्रांनो लागण्यासाठी प्रयत्न झाले. कळतंय? तर ही एक महत्वाची मित्रांनो कन्सेप्ट आहे. क्लिअर? ठीक आहे. पेपरमध्ये जे आहे ते देखील मित्रांनो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या पेपरमध्ये आलेलं आहे. आपण थोडं समोर जाऊ. क्लिअर? दिसतंय का बघा? मग आता आपण एक-एक घटकाचा तो एक काय करतोय हे अभ्यास जो आहे तो इथं तुम्हाला करतोय. स्क्रीनवर मित्रांनो दिसतंय का बघा? मग तो काय म्हणतो, की हा जो अधिक आहे आपण बघितलं, की सूर्यमालेमध्ये सेंटर पॉइंट ऑफ मित्रांनो जर बघितलं तर काय आहे? आपला मित्रांनो सूर्य आहे. या सूर्याचा सगळ्यात पहिले आपण काय करू? अभ्यास मित्रांनो करू. क्लिअर? मग स्क्रीनवर जर मित्रांनो बघितलं, की त्या सूर्यमालेमध्ये आपल्या महत्वाचा मित्रांनो जो काही ठीक आहे तारा मित्रांनो आहे हा आपला तारा सूर्य या तारेचा मित्रांनो काय करणार आहे अभ्यास मित्रांनो करणार आहे आणि ठीक आहे साधारणतः इथं जेवढे घटक तुम्हाला शिकवले जाते ना याच्या पलीकडे पेपरला मित्रांनो जे ते विचारलं जाणार नाही ठीक आहे स्क्रीनवर दिसतंय का बघा क्लिअर मग सूर्य आपण बघितला हा एक तारा आहे ठीक आहे याची त्रिज्या ठीक आहे मग आता नेहमी लक्षात ठेवा त्रिज्या म्हणजे काय स्क्रीनवर मित्रांनो जर आपण बघितलं तर ठीक आहे दिसतंय का बघा हा आपला इथं जो आहे हा सूर्य आहे याचा मित्रांनो हा सेंटर आहे या सेंटर पासन ही झाली तुमची त्रिज्या ठीक आहे इथं मित्रांनो जे तुमची त्रिज्या मित्रांनो स्पष्टपणे दिसत आहे का बघा ही झाली मित्रांनो त्रिज्या क्लिअर मग ही त्रिज्या एक्झॅक्टली किती आहे 6,96,340 ठीक आहे एवढी मित्रांनो काय आपली सूर्याची त्रिज्या आहे यालाच आपण रेडियस असं देखील म्हणू शकतो बघा 6,96,340 क्लिअर मी माझ्या भूगोलच्या विद्यार्थ्यांना नेहमी रिक्वेस्ट करतो की आपण हे सगळं नॉलेज प्रॅक्टिकल ओरिएंटेड मित्रांनो करावं
मग प्रॅक्टिकल ओरिएंटेड करत असताना मी काय म्हणतो आहे, स्क्रीनवर मित्रांनो मी काय काढला, असा माझ्या हाताने मित्रांनो फक्त समजण्यासाठी म्हणून सूर्याची एक लहानसा गोल काढला. बघा आता जितकं नॉलेज आहे ना, हे प्रॅक्टिकल मध्ये मित्रांनो आपण करून बघू. याच प्रॅक्टिकल वेनी जर तुम्ही अभ्यास केला, तर भूगोलचा अभ्यास फार सोपा मित्रांनो तो. नेहमी पुस्तक वाचन करायची मित्रांनो आवश्यकता नाही. या डायग्राम्स पाहून देखील मित्रांनो आपला अभ्यास होतो. स्क्रीनवर मित्रांनो दिसतंय का बघा. मग आपण एक्झॅक्टली काय केलं? आपण एक्झॅक्टली मित्रांनो असं केलं, की इथे काढला मित्रांनो आपला एक सूर्य. दिसतंय का बघा? आणि काय हा मित्रांनो काय झाला? आपला मित्रांनो झाला सूर्य झाला. क्लिअर? मग हा जो सूर्य तुम्हाला इथं दिसताय ना, अडिक आहे बघा. हा जो सूर्य तुम्हाला दिसताय, याची त्रिज्या म्हणजे सेंटर पासन हा याला आपण मित्रांनो रेडियस असं देखील म्हणतो. इथंच तुम्हाला लिहायचं आहे 6,96,000 अडिक आहे 340. क्लिअर? जस्ट अ मिनिट आणि काय बघा मी करताय काय बघा 6,96,340 किलोमीटर आणि काय बघा मी काय केलंय फक्त तिथं जो तो आकडा होता तो मित्रांनो तिथं लिहिला. होत काय माहितीये का अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि काय वेगवेगळ्या पद्धती आहे. क्लिअर जसं मी काहीतरी पुस्तकामध्ये वाचलं. क्लिअर त्यानंतर पुस्तक वाचन झाल्यानंतर मी लगेच मित्रांनो काय केलं आणि काय ते कुठेतरी त्याची आणि काय काहीतरी माझ्या आणि काय डोक्यानुसार किंवा माझ्या ब्रेननुसार ते समजून घेण्यासाठी मित्रांनो काय केलं एकाच चांगल्या आणि काय अशा कन्सेप्टमध्ये मित्रांनो मी त्याला काय केलं थोडं प्रॅक्टिकल समजून घेतलं. क्लिअर हा अप्रोच आज स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो हवा आहे. तुम्ही किती पुस्तकं वाचणार आहात याला मित्रांनो लिमिटेशन आहे. क्लिअर बघा मग दुसरं मित्रांनो काय याचं वय त्यांनी दिलंय 4.5 अब्ज वर्ष आणि काय याचं जे त्यांनी वय दिलंय एज दिलंय सद्यस्थितीमध्ये सूर्याचं. मग मी इथं मित्रांनो काय केलं 4.5 आणि काय अब्ज वर्ष आणि काय आणि इथं मित्रांनो मी लिहिलं त्याचं एज कळतंय बघा आणि काय किंवा हे एज आपण वय इथं देखील असं मित्रांनो लिहू शकतो. वय किती आहे 4.5 अब्ज वर्ष. क्लिअर इथपर्यंत मित्रांनो जे तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट तो असं म्हणताय सूर्याला 8 ग्रह आहे. इथं आपण बघितलं ग्रह किती 8 कळतंय का आणि काय जितकी इन्फॉर्मेशन आपण वाचतोय ती सगळी आपण काय करतोय थोडस ऍक्शन ओरिएंटेड मित्रांनो त्याचा अभ्यास करतोय. सूर्यकिरण पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास 8 मिनिट 19 सेकंद लागतात. कळतंय मग आता हीच कन्सेप्ट जर आपल्याला पृथ्वी जर काढायची असेल तर कशी काढायची स्क्रीनवर दिसतंय का बघा आणि काय मी काय केलं इथून आणि काय असा एक एरो दिला. या एरो मध्ये मित्रांनो मी काय केलं आणि काय हा झाला तुमचा प्रकाश. इथं मी असं लिहिलं अर्थ आणि इथं मित्रांनो लिहून ठेवलं 8.19 सेकंद. बघा आणि काय लक्षात आहे का काय 8.19 सेकंद याचा अर्थ काय याचा अर्थ सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत येण्यासाठी इतका कालावधी मित्रांनो लागतोय. लक्षात मित्रांनो एक बघा क्लिअर. नेक्स्ट नंतर व्यास म्हणतोय पृथ्वीपेक्षा 109 पटीहून जास्त. म्हणजे आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीच्या 109 पटीवरनं जास्त इतका मोठा मित्रांनो काय आपला मित्रांनो सूर्य आहे. पण साधारणतः ही कन्सेप्ट मित्रांनो पेपरला येत नाही म्हणून आपण देखील मित्रांनो काय लक्षात मित्रांनो ती ठेवू नये. क्लिअर नेक्स्ट सूर्यामध्ये हायड्रोजन 73.46%, हेलियम 24.85% आणि काय त्यानंतर ऑक्सिजन कार्बन आणि इतर घटक आहे. आणि काय लक्षात मित्रांनो एक बघा की आपली जी तुम्हाला सूर्य मित्रांनो दिसतोय ना या सूर्यामध्ये एक्झॅक्टली कोणकोणते रासायनिक घटक आहे कोणकोणते केमिकल्स मित्रांनो क्लिअर की त्याची तीव्रता त्याची ऊर्जेची तीव्रता मित्रांनो इतकं जास्त आहे. मग सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं यामध्ये हायड्रोजन आणि काय दिसतंय का बघा काय हायड्रोजन मित्रांनो किती आहे 73.46%. हा देखील पेपरला प्रश्न विचारलेला आहे. सूर्यामध्ये जे आहे तो सगळ्यात मोठा घटक कोणता सूर्यामध्ये सर्वाधिक हायड्रोजनचं प्रमाण आहे ते जवळपास 73-74% मित्रांनो आहे. क्लिअर मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर इथं हायड्रोजन असेल तर सूर्याचा जो प्रकाश आहे आणि जो आपल्यापर्यंत मित्रांनो पोहोचतो याचं काय कारण असावं इथे हायड्रोजनचे आणि इतर वेगवेगळे जे केमिकल्स आहे यांचे मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट जे आहे ते होतात. बघा अडिके या अडिके सूर्यावर हायड्रोजनचे अडिके खूप मोठे मोठ्याले मित्रांनो जे ते स्फोट होतात आणि त्या स्फोटातून जर आपण बघितलं तर जी एनर्जी बाहेर पडते
तोच जो आहे तो मित्रांनो आपल्याला प्रकाश आपण त्याला असं मित्रांनो संबोधतोय. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट बघा. मग आपण असं म्हटलं हेलियमचं किती आहे? हेलियम त्याच्यामध्ये दिलाय 24.85%. ठीक आहे. बघा. यानंतर परत त्याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे तो तुम्हाला मित्रांनो जो आहे तो येईल O2. ठीक आहे. त्याच्यानंतर CO2 देखील मित्रांनो असेल कार्बन डायऑक्साइड. क्लिअर? ठीक आहे. इतर घटक मित्रांनो आहे. नेक्स्ट बघा तो कोणता आहे? सूर्यकेंद्री सिद्धांत म्हणजेच थेरी कोपर्निकस यांनी मांडली. बघा मी काय म्हणताय काय? सूर्यकेंद्री सिद्धांत याचा अर्थ काय? की आपल्या सूर्यमालिकेमध्ये लक्षात येते बघा, आपल्या सूर्यमालिकेमध्ये जो सूर्य आहे, हा सूर्य सेंटरमध्ये आहे. तो केंद्र आणि के बिंदू आहे. कळतंय बघा, तो अगदी मधात आहे. हा सिद्धांत कोणी मांडला? हा सिद्धांत कोपर्निकस या शास्त्रज्ञांनी काय केलेला आहे? मांडलेला आहे. कळतंय का काय? कोपर्निकस या शास्त्रज्ञाने मित्रांनो मांडला. आता दुर्दैव देखील मित्रांनो इथे सांगितलं गेलं पाहिजे, की कोपर्निकसने जेव्हा हा सिद्धांत मांडला ना, अक्षरशः त्याला त्याच्या महत्त्वाच्या शहरातून जे ते हाकलून देण्यात आलं होतं. ठीक आहे. पण आज मित्रांनो जर आपण बघितलं तर वास्तविक ग्रहांच्या रचनेमध्ये सूर्य जो आहे तो काय आहे? आपल्या सूर्यमालिकेमध्ये मित्रांनो केंद्रस्थानी आहे. क्लिअर? अशा पद्धतीने सर्वसाधारण आपण काय केला? सूर्याचा अभ्यास केला. ही झाली तुमची सर्व थेअरी. पण ही थेअरी अशा स्वरूपानं काय होऊ शकते? ठीक आहे. थोडी प्रॅक्टिकल स्वरूपात देखील मित्रांनो काय करू शकतो? आपण अभ्यास मित्रांनो जो आहे तो करू शकतोय. क्लिअर? ठीक आहे. लक्षात मित्रांनो एक बघा. मग साधारणतः सूर्याचा अभ्यास जो आहे तो इथपर्यंत केल्यानंतर आणखी ठीक आहे सूर्याचा अन्य भाग मित्रांनो जो आहे काय करणार आहे? आपण मित्रांनो समजून घेणार आहे. क्लिअर? नेक्स्ट स्क्रीनला दिसतंय का बघा. ठीक आहे. येस. ठीक आहे. आता ही जी आहे ना, सूर्य जो तुम्हाला दिसतोय ना, हा सूर्य तुम्हाला याच्यामध्ये सूर्याची वेगवेगळ्या पद्धतीनं आपण बघितली तर इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे. क्लिअर? की सूर्याचं जे आहे ठीक आहे, इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ते आपण मित्रांनो काय करतोय? बघतोय. क्लिअर? इंटरनल स्ट्रक्चर म्हणजेच काय की सूर्याच्या अंतर्गत ठीक आहे, अंतर्गत जी रचना मित्रांनो आहे, ती रचना जी आहे, ही आपण इथं समजून घेतोय. स्क्रीनवर दिसतंय का बघा. मग हा जो सूर्य तुम्हाला दिसताय याला आपण काय केलंय मधातून ब्रेक केलं. ठीक आहे. आणि मधातून ब्रेक केल्यानंतर जे त्याच्या वेगवेगळ्या लेयर्स मित्रांनो जे आहेत त्याचा अभ्यास मित्रांनो आपण करू. सर्वसाधारण हा जो सूर्य तुम्हाला दिसतोय कळतंय बघा. या सूर्याचं वरचं जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे, हे वरचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर साधारणतः याची अभ्यास मित्रांनो आपण करू. बघा, सगळ्यात महत्वाचं आतमधलं जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय याला त्यांनी म्हटलंय कोअर. ठीक आहे. इंग्लिशमध्ये आपण जर म्हटलं त्याला मराठीमध्ये आपण गाभा असं देखील म्हणतोय. बघा मी काय म्हणतोय काय, की आपण त्याला ठीक आहे अगदी सेंटरचा पार्ट जो आहे त्याला गाभा असं म्हटलं, इंग्लिशमध्ये त्याला कोअर असं म्हणताय. क्लिअर? मग सगळ्यात महत्वाचं काय, हा जो कोअरचा भाग तुम्हाला मित्रांनो दिसत आहे, बघा हा जो कोअरचा भाग दिसतोय, याच्या पलीकडे देखील अतिशय ठीक आहे हा भाग दिसतोय का बघा. क्लिअर? ठीक आहे. यालाच ठीक आहे आपण रेडिओ ऍक्टिव्ह झोन असं देखील मित्रांनो म्हणतो. क्लिअर? ठीक आहे. दिसतंय का बघा. तर या भागात जर तुम्ही बघत असाल ना, तर अतिशय लख्ख प्रकाश जो आहे हा तुम्हाला जो आहे हा मित्रांनो दिसतो. क्लिअर? ठीक आहे. कळतंय बघा. यानंतर रेडिओ ऍक्टिव्ह झोन हा झाल्यानंतर कनेक्टिव्हिटी झोन नावाची एक कन्सेप्ट आहे. इथं दिसतंय का बघा. हा. ठीक आहे. लक्षात एक बघा. म्हणजे आपण काय करतोय ते सूर्याचा स्टेप बाय स्टेप थोडासा आतमधला भाग जो आहे तो समजून घेतोय. क्लिअर? ठीक आहे. हा झाला गाभा. ठीक आहे. त्यानंतर रेडिओ ऍक्टिव्ह झोन. यानंतर परत समोर गेलो तर हा कनेक्टिव्हिटी झोन. क्लिअर? आणि मग कुठेतरी ठीक आहे हा जो सूर्याचा तुम्हाला पृष्ठभाग दिसतोय, हा येतोय. इथं हा जो तुम्हाला भाग दिसतोय त्याच्यावरचा हा फोटोस्फिअर झाला. क्लिअर? ठीक आहे. की आपल्याला पण माहित असेल की फोटोस्फिअर ठीक आहे, की जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीनं ठीक आहे, वेगवेगळे जे काही वनस्पती आहे ठीक आहे, या वनस्पती काय करतात ठीक आहे, याच फोटोस्फिअर प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून ठीक आहे, आपलं हरितद्रव्य जे आहे ते मित्रांनो तयार करतात, आपलं अन्न तयार करतात. क्लिअर? ठीक आहे. त्यानंतर इथं सर्वसाधारण टेम्परेचर जर आपण बघितलं तर मिनिमम असतं. ठीक आहे, कळतंय बघा. त्याच्यानंतर इथं बघा तुम्हाला इथं फ्लेअर दिसतंय. ठीक आहे. म्हणजेच आपण असं म्हणतोय की इथं यांचा मोठ्या प्रमाणात काय झाला स्फोट झालेला आहे. क्लिअर? तुम्हाला माहित असेल की साधारणतः ठीक आहे सूर्याचं जर आपण बघितलं तर दर 11 वर्षांनी जे ठीक आहे ते सौर चक्रवात नावाची देखील मित्रांनो एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. कळतंय बघा. ती दर 11 वर्षांनी ठीक आहे सूर्य जो येतोय ना ठीक आहे
याच्यावर वेगवेगळे स्फोट जे आहे ते होतात आणि दर 11 वर्षानंतर मित्रांनो आपण असं बघितलंय, की त्या सूर्यावरचे स्फोट कुठेतरी कमी होतात ठीक आहे आणि ते कमी झाले तर त्याची एनर्जी म्हणजे जे प्रकाश मित्रांनो निर्मितीचं जे काही महत्त्वाचा स्रोत आहे तो देखील मित्रांनो थोडासा कमी होतो आणि त्याचे वेगवेगळे परिणाम देखील आपण पृथ्वीवर मित्रांनो बघितलेले आहे. क्लिअर? तर या महत्त्वाचं ठीक आहे जर आपण बघितलं असेल तर ही कन्सेप्ट आहे आणि साधारणतः आपण त्याला इंटरनल पार्ट जो आहे तो असं देखील मित्रांनो समजू शकतो. क्लिअर? ठीक आहे. तर हे झालं एक महत्त्वाचं. नेक्स्ट ठीक आहे. आपण थोडंसं मित्रांनो काय करू समोर जाऊया. क्लिअर? चला नेक्स्ट ठीक आहे. बघा. तर हा जो तुम्हाला दिसतोय क्लिअर. जसं आपण आधी पण समजून घेतलं होतं. क्लिअर? अगदी सुरुवातीला जे आहे ते आपण मित्रांनो समजून घेतलं होतं, की जी काही आपली सूर्यमाला आहे, या सूर्यमालेमध्ये साधारणतः जे आहे ते 8 वेगवेगळे ग्रह आहे. ठीक आहे. आता त्या ग्रहांचं काय करतो माहिती आहे का? आपण सर्व स्थितीमध्ये अभ्यास जे आहे ते आपण करतोय. क्लिअर? मग हा अभ्यास करत असताना बरेच वेळा कोणता ग्रह कुठला आहे? पहिला ग्रह कोणता? दुसरा ग्रह कोणता? अशा स्वरूपाचे देखील जे आहे ते प्रश्न याच्यात. तर ही प्रश्न जी आहेत ती कन्सेप्ट सगळ्यात पहिले आपण मित्रांनो काय करू? क्लिअर करू. क्लिअर? काय होतंय, की आपण जेव्हा शाळेमध्ये गेलो असेल ना, तर शाळेमध्ये शाळेच्या शिक्षकांनी आपल्याला ही जी ग्रहांची रचना आहे, ही लक्षात येण्यासाठी म्हणून मित्रांनो काय, हाताच्या वेगवेगळे प्रयोगांवर देखील मित्रांनो काय केलंय, ते तुम्हाला समजून सांगितलंय. क्लिअर? मग याच पद्धतीने जर आपण थोडंसं समजून घेतलं, तर ही कन्सेप्ट जी आहे, ती देखील आपण काय करणार आहे, ठीक आहे, थोडंसं मित्रांनो समजून घेणार आहे. आता इथे ग्रह जे तुमच्या समोर दिसतंय ना, हे तुम्हाला खूप ठीक आहे, दिसणार नाही, पण मी प्रयत्न करतोय. क्लिअर? बघा मी काय म्हणतोय, हा प्रयत्न मित्रांनो मी करतो, की हे सगळे ग्रह जे आहे, ते तुम्हाला काय होईल, व्यवस्थित मित्रांनो दिसेल. ठीक आहे? बघा, ठीक आहे? येस. मग हे जे ग्रह तुम्हाला मित्रांनो इथं दिसत आहे, यामध्ये आता मित्रांनो काय करणार आहे, यांची ठीक आहे, एक सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा मी काय म्हणतोय काय, सद्यस्थितीमध्ये आपल्याला यांचा सिक्वेन्स जो आहे ना, तो लक्षात ठेवायचा आहे. मग सिक्वेन्स लक्षात ठेवत असताना एक्झॅक्टली तो कसा लक्षात ठेवायचा आहे, क्लिअर? स्क्रीनवर मित्रांनो दिसतंय का बघा? यामध्ये आपण समजून घेतलं तर सर्वात पहिला जो ग्रह तुम्हाला दिसतोय, याचं नाव आहे मर्क्युरी, याचं नाव आहे बुध ग्रह. क्लिअर? बुध. ठीक आहे? बघा. मग मुळातच ठीक आहे त्या बुध ग्रहाकडनं काय करू आपण मित्रांनो सुरुवात करू. सूर्यमालिकेमध्ये सर्वात महत्वाचा सूर्याच्या अगदी जवळचा पहिला ग्रह कोणता असेल, याचं नाव मित्रांनो जर आपण बघितलं, तर तो मित्रांनो आहे बुध ग्रह. क्लिअर? मग आपण त्याला असं म्हणू शकतो का? बुधवर्ण बुधवार. ठीक आहे? बघा. बुधवर्ण बुधवार. ठीक आहे? अ, आणि मग बुधवार नंतर काय येतो? तर गुरुवार येतं. हा गुरु नावाचं आहे ना, याला करायचं स्किप. ठीक आहे. याला मित्रांनो काय करायचं? स्किप करायचंय. क्लिअर? तर स्किप करायचं म्हणजे काय? स्किप करायचं याचा अर्थ तो काय करायचा? एक जो आहे तो मित्रांनो घ्यायचा नाही. क्लिअर? ठीक आहे. मग मित्रांनो इथं दिसतंय का बघा, मी इथे गुरुवार नावाचा जो ग्रह आहे, याला केलं स्किप. क्लिअर? बुधवार नंतर गुरुवार. ठीक आहे. नेक्स्ट गुरुवार नंतर काय येतो? इथं दिसतंय का बघा, याला मित्रांनो आपण म्हणतो शुक्र. क्लिअर? हा शुक्र ग्रह इंग्लिशमध्ये आपण त्याला असं म्हणतोय व्हीनस. इथं दिसत नसेल तर देखील मी समजून सांगतो. क्लिअर? हा झाला मर्क्युरी. ठीक आहे? मर्क्युरी. क्लिअर? ठीक आहे. बघा रचना कशी आहे. खूप सिंपल आहे. ठीक आहे. शाळेच्या शिक्षकांनी आपल्याला शिकवली आहे तीच भाग मित्रांनो आपण इथं कळतोय. क्लिअर? बघा. बुधवार, बुधवार नंतर गुरुवार स्किप केला. त्यानंतर शुक्रवार, शुक्रवार नंतर शनिवार येतो. तो शनिवार देखील आपण काय केला? स्किप केला. बघा. म्हणजे तो घेतला नाही. ठीक आहे. यानंतर परत ठीक आहे येतं शनिवार नंतर रविवार. आता रविवार जी आहे ना, याला आपल्याला काय करायचं आहे? ठीक आहे. आपली पृथ्वी घ्यायची आहे. क्लिअर? बघा. तर हा झाला आपली इथं पृथ्वी स्क्रीनवर दिसतंय का बघा? ठीक आहे. पृथ्वी. क्लिअर? पृथ्वी. ठीक आहे. बघा. रविवारच्या जागी मित्रांनो आपण काय घेतली? पृथ्वी. मग परत मित्रांनो तीच कन्सेप्ट नंतर जो येतो तो येतो तुमचा सोमवार. ठीक आहे. स्क्रीनवर दिसतंय का बघा? आणि ठरल्यानुसार आपण काय करतोय? एक दिवस तो स्किप करतोय. सोमवार करायचं स्किप. क्लिअर? सोमवार नंतर मित्रांनो जो आहे तो परत येतो दिसतंय का बघा मार्स. म्हणजेच मित्रांनो काय मंगळ, मंगळ कळतंय का बघा मंगळवार. ठीक आहे. मंगळचा मंगळ, मंगळ ग्रह क्लिअर. ठरल्यानुसार ठीक आहे. मंगळ नंतर मित्रांनो काय बुध, बुध ग्रह आपण काय करतोय स्किप करतोय. बुधवार नंतर काय येतोय गुरु इथे दिसतंय का बघा.
हा आला तुमचा गुरु नावाचा ग्रह. क्लिअर? ठीक आहे. याला आपण इंग्लिशमध्ये ज्युपिटर असं म्हणतोय. क्लिअर? पहिले आपण काय करू या लेक्चरमध्ये सगळे ग्रह जे आहेत त्यांची रचना समजून घेऊ. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मराठीमध्ये काय करतात, नंतर गोंधळ नको. क्लिअर? आणि मग परत ठीक आहे सूर्यमालेमध्ये एक-एक ग्रह जो आहे तो आपण अभ्यास करणार आहे. लक्षात घ्या पोलीस भरतीसाठी अनेक वेळा असे प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. क्लिअर? नेक्स्ट मग गुरुवार नंतर मित्रांनो ठरलेलं आपलं आहे शुक्र जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे स्किप करायचा आहे. शुक्र मित्रांनो काय केला स्किप केला. क्लिअर? यानंतर शुक्रवार नंतर बघा इथं तुम्हाला शनिवार जो आहे तो दिसतो आहे. काय दिसतो आहे? ठीक आहे शनिवार. क्लिअर? तर सॅटर्न नावाचा ग्रह तुम्हाला इथं दिसतोय. क्लिअर? ठीक आहे. आणि मग शेवटी स्किप करण्याचं मित्रांनो विशेष कारण नाही. शेवटी जो आहे तो युरेनस आहे. ठीक आहे. आणि याच्या सोबत मित्रांनो काय आहे? नेपच्यून आहे. ठीक आहे. बघा हा तुम्हाला युरेनस दिसतोय आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो नेपच्यून. क्लिअर? मग आता माझे काही विद्यार्थी म्हणतील, "सर तुम्ही याच्यामध्ये एक ग्रह लिहिला नाही." आणि आम्ही असं ऐकलेलं आहे कुठेतरी, की प्लुटो नावाचा एक ग्रह आहे. ठीक आहे. बघा मी काय म्हणताय काय, की सर आम्ही ऐकलेलं आहे, की प्लुटो नावाचा याच्यानंतर असा कुठेतरी एक लहानसा ग्रह होता. ठीक आहे. तर बघा ही कन्सेप्ट काय आहे? प्लुटो जो आहे तो 2006 पूर्वी लक्षात आहे बघा 2006 पूर्वी काय झालंय? प्लुटो याची जी ग्रहांची जी मान्यता आहे, ही मान्यता जी आहे ती काढून टाकली. ठीक आहे. हां. मग आता प्रश्न असा आहे, की ग्रह ठीक आहे. कळतंय बघा ग्रहांची काय केली, याची मान्यता होती ना, ती मान्यता जी ती काढून टाकली. क्लिअर? मग असं का झालं बुवा? ठीक आहे. तर त्याचे देखील मित्रांनो जे आहे ग्रह कोणाला म्हणायचं? ठीक आहे. ग्रह म्हणून मान्यता म्हणून मिळण्यासाठी कोणते-कोणते पॅरामीटर आहे का? याचं देखील मित्रांनो काय करू, पुढे आपण अभ्यास करू. ठीक आहे. फक्त सद्यस्थिती लक्षात घ्या. पूर्वी 9 मध्ये हा प्लुटोचा मूळ मित्रांनो होता. पण त्याची 2006 मध्ये मान्यता जी आहे ती मित्रांनो काढल्यामुळे काय झालं, की याला आता ग्रह मित्रांनो असं म्हणत नाही आणि म्हणून सूर्यमालिकेमध्ये आपण बघितलंय सध्या 8 ग्रह आहेत. क्लिअर? तर परत एकदा पहिला मर्क्युरी ठीक आहे. सूर्यापासून सर्वाधिक जवळचा म्हणून सूर्यापासून पहिला ग्रह बुध ग्रह. क्लिअर? दुसरा ग्रह आता यांची रचना आपण बघू. पहिला, दुसरा जो आहे तुमचा शुक्र, तिसरा जो आहे तो पृथ्वी, चौथा जो आहे तो मंगळ, पाचवा आला आपले ठीक आहे गुरु आणि ठीक आहे 6वा जो आहे तो शनी, 7वा जो आहे तो युरेनस आणि 8वा जो आहे तो नेपच्यून. तर सर्वसाधारण मित्रांनो काय केलं ठीक आहे आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे ठीक आहे ही जी सूर्यमाला आहे या सूर्यमालेचं बेसिक भाग बघितला त्यानंतर ग्रहांची रचना बघितली आणि त्यानंतर सूर्य जो आहे याचा मित्रांनो आपण अभ्यास केला. याच्या पुढच्या भागामध्ये भाग 2 मध्ये आपण काय करणार आहे भाग 2 मध्ये सगळ्यात महत्वाचं आपण काय करणार आहे तर ठीक आहे जे सूर्याची सूर्यकुल आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आता जितके की ग्रह आपण बघितले ना बुधपासून ठीक आहे नेपच्यून पर्यंत या भाग 2 मध्ये आपल्याला त्याचा काय करायचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर भाग 2 जो आहे हा देखील मित्रांनो तुम्ही नक्कीच ठीक आहे पाहावा ठीक आहे आणि पोलीस भरतीमधले आपले जे येणारे जे काही प्रश्न आहेत हे सेक्युअर मित्रांनो करावे एज्युकेअर अकॅडमीच्या वतीने लवकरच आपण पोलीस भरतीची जी आहे ती बॅच जी आहे ती आपण सुरू करतोय ठीक आहे 1 जुलैपासून जी आहे ती दुपारी 12 ते 3 अशी बॅच जी आहे ती असणार आहे. आपण सगळ्यांनी ती जॉइन करावी. ठीक आहे. आज आपण इथं मित्रांनो थांबू. सूर्यमालेच्या भाग 2 मध्ये आपण लवकरच आपण भेटणार आहे. क्लिअर? चला थांबतो. थँक सो मच. थँक